शी, हे काय आहे? हे तर मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण सगळ्यात अगोदर सकाळी मस्त आंघोळ वगैरे केली आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर मी माझ्या रोजच्या कामाला लागले. पण आज करायचं होतं काहीतरी स्पेशल बनण्यापेक्षा हे महिन्याचंच माझं रुटीन आहे, जे मी हमेशा फॉलो करते. ज्या वस्तू आपल्याला लागतात, जसं की धना पावडर, जिरे पावडर, ह्या सगळ्या गोष्टी मी घरच्या घरीच बनवून घेते. कारण बाहेरचं भेसळयुक्त असतं आणि त्यामुळे मी बाहेरचं काही आणत नाही. जिरापूड, धनेपूड आणि ते मी घरीच बनवते. त्यासाठी अगोदर ते भाजून घेतलं, जिरा आणि मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत धने भाजून घेतले आणि त्यानंतर मग जिरेसुद्धा भाजून घेतले. त्याच कढईमध्ये दोन्ही कामं एकत्र होऊन जातील, नाहीतर वेळ खूप जातो. तर मस्त असं मिक्सरमधून फिरून घेतलं. हे बघा, तुम्ही पाहू शकता जिरापूड किती छान झालेलं आहे. असं घरी बनवलेलं कधीही चांगलं. असं जेवढं जमल तेवढं घरच्या घरीच बनवायचं. मी खायचे पदार्थसुद्धा घरच्या घरीच बनवत असते, की जेणेकरून ते पौष्टिक असं राहिले पाहिजे. आता हे मला महिनाभर जायला, आता पुढच्या महिन्यामध्ये परत बनवायचं. आणि हो, मी आलं लसूणची पेस्टसुद्धा घरीच बनवते. आणि आजच्या जेवणामध्ये बनवलेलं मस्त असा पनीर पुलाव बनवलेला. आणि हो, हे मी किचनमध्ये लटकवायसाठी आणलेलं स्टिक ऑन हे आहेत ना, खिळे वापरण्याऐवजी हे वापरलेलं कधीही चांगलं. तर मी हे आणलेलं. आता हे भिंतीला लावायचं आहे. मी विसरलेले, ऑलरेडी माझ्याकडे 4 आहेत, पण हेही लावायचे आहेत. बघू आता, वेळ भेटेल तेव्हा लावेल आणि तुमच्याशी शेअर करेल. सकाळी अगोदर मस्त बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं आणि संध्याकाळच्या वेळेस मिरवणुकीमध्ये जायचं होतं. तर अगोदर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि स्वयंपाकाचा बेत असा काही होता की स्वयंपाकामध्ये मस्त अशी शेवळ्याची खीर, बटाट्याची भाजी, पुरी असं सगळं बनवलेलं. आणि हो, स्वयंपाकाचा व्हिडिओ स्किप झाला, की बनवणं नाही झाला, कारण फोनमध्ये चार्ज नव्हते, त्यामुळे ते राहून गेलं. पण त्यानंतर आम्ही तयार होऊन मिरवणुकीला गेलेलो. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होता. तिकडे आम्हाला बुद्ध विहारात जायचं होतं तर मोठ्या. तर अशी काही आजूबाजूला किंवा आमच्या एरियामध्ये असं सगळं तयारी चाललेली. खूप छान अशी गर्दी होती आणि मस्त असा जल्लोष होता. 14 एप्रिलच्या दिवशीचा हे सगळं सुरू होतं. आणि हो, 14 एप्रिल कोणी एन्जॉय केली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जय भीम आहात का? कारण जय भीम असणं म्हणजे एक मानच आहे म्हणा, पण तरीही अजूनही लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी जे काही केलं ते त्यांच्या जातीसाठी केलं. पण तसं नसताना त्यांनी संविधान लिहिलं, त्यांनी 12 तासाची नोकरी 8 तासावर आणली, त्यांनी खूप काही केलेलं आहे. तरीही लोकांना त्यांचा DJ वाजतो याचा त्रास होतो. आपल्या भारतामध्ये असे कितीतरी सण असतात, कितीतरी कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये DJ वाजतो, गर्दी जमा होते. त्या गोष्टीचा कोणालाही त्रास होत नाही. पण 14 एप्रिल म्हटलं की लोकांना त्रास होतो. चला असो. तर आज त्यानंतर एप्रिल वगैरे केली आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मला केसांना मेहंदी लावायची होती. खरं तर ही मेहंदी मला अगोदरच लावायची होती एप्रिलच्या, पण ती तेव्हा झाली नाही, कामाच्या अभावी, वेळेच्या अभावी. आणि त्यानंतर मग मी हे दुसऱ्या दिवशी बनवलेलं मस्त असं चायपत्ती, काय बोलतात, मेथी, जवस आणि कढीपत्त्याचं असं पाणी उकळून घेतलं, ते थंड करून घेतलं आणि त्यानंतर मग मेहंदीच्या पॅकेटमध्ये मिक्स करून घेतलं. आणि हो, लोखंडाची कढई वापरा जेणेकरून केसांना छान कलर येईल. त्यासाठी मस्त मेहंदी मिक्स करून घेतली. त्या पाणी थंड झाल्याच्या नंतर असं चाळून घेतलं आणि मेहंदी तयार केली. जर व्हिडिओ आवडला असेल तर